शिक्षणाच्या तेजोमय ज्योतीने अज्ञानाचा अंधकार दूर करत शिक्षणाची ज्ञानगंगा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ घरोघरी पोहोचण्याचं काम करत आहे. मागील कित्येक वर्षांपासून ही संस्था आपल्या सेवेत कार्यरत आहे. या संस्थेने ज्ञानदानाचे कार्य करून अग्रगण्य स्थान मिळविले आहे. लक्ष ध्येयाकडे पण पाय जमिनीवर असणारे या संस्थेचे जनक माननीय श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे वटवृक्ष बहरत चालले आहे. संस्थेच्या छोट्या रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास अनुभवण्यासाठी तुम्हाला काही काळ मागे जावे लागेल. संस्थेचे जनक माननीय श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांचा जन्म 22 ऑगस्ट 1954 रोजी दारव्हा तालुक्यातील हरू या छोट्याशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. कुठलाही राजकीय वारसा नसताना समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांना अस्वस्थ करायची. म्हणून लोकसेवेसाठी साहेबांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून साहेब जिल्हा परिषद सदस्य बनले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. त्याने 1985 ते 2004 या दरम्यान विधानसभा सदस्य, गृहराज्यमंत्री, कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री या पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2005 ते 2018 या कालावधीमध्ये साहेबांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी ही पदे समर्थपणे सांभाळली. तसेच साहेब आज रोजी गोवा, दीव, दमण, दादरा नगर हवेली या राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी म्हणून काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साहेबांचं एक स्वप्न होतं की आपल्या विभागातील साधारण गोरगरीब मुलामुलींना उच्च शिक्षण घेता यावं. या विचारातून माननीय श्री माणिकरावजी ठाकरे यांनी 9 डिसेंबर 1986 रोजी नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना केली. संस्थेचा एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे ते यवतमाळ येथील सुमित्राबाई ठाकरे आयुर्वेदिक रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचला. संस्थेच्या यशाची चढती कमान पाहता याची साक्ष आपणास निश्चित पडते. संस्थेचा विस्तार होताना दरवर्षी सातत्यानं एक घटक संस्थेची भर पडत आहे. KG पासून PG पर्यंत अनेक ज्ञानशाखांचा विस्तार झाला आहे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली यशही नमावे अशी आशा ठेवून कर्तृत्व बनवू पाहणाऱ्या मुलींची शिक्षणाची आणि राहण्याची सुविधा व्हावी या उद्देशाने जिजामाता कन्या विद्यालय आणि सुमित्राबाई वसतिगृहाची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली. त्यानंतर 1990 मध्ये गोविंदराव पाटील शिक्षण महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा आणि वसंत विमुक्त जाती माध्यमिक आश्रमशाळा हरू या ठिकाणी सुरू करण्यात आली. 1994 मध्ये नवसंजीवन शिक्षण मंडळ औषध निर्माण शाखेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दारव्हा इथं 2001 मध्ये जिजामाता कला महाविद्यालयाची स्थापना झाली. तसेच 2006 मध्ये सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष साहेबांची शेतीविषयक आवड बघता देशाची अर्थव्यवस्था जर शेतीवर अवलंबून आहे अशा शेती ज्ञानाची विद्याशाखा कृषी महाविद्यालय दारव्हाची स्थापना 2003 मध्ये झाली. नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळाने ज्ञानदानाच्या कार्यासोबतच असंख्य रोजगार उपलब्ध करून दिले आहे. कृषी क्षेत्रात काम करत असताना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची दृढ इच्छा आणि त्यांच्याविषयी असणारी आपुलकी आणि जिव्हाळा लक्षात घेता शेतकऱ्यांची उन्नती होण्यासाठी साहेबांनी कृषी विज्ञान केंद्राचं स्वप्न बघितलं. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केंद्राच्या सचिव माधुरीताई पोले यांच्या संकल्पनेतून केंद्राच्या निर्मितीकरिता 2012 मध्ये केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. माननीय श्री राहुलभाऊ ठाकरे आणि श्री अतुलभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नांना दिनांक 4 जुलै 2016 रोजी यश मिळालं आणि केंद्रीय कृषी मंत्रालय नवी दिल्ली यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र कोणतेही लोककार्य करताना अनंत अडचणी पुढे उभ्या असतात. त्या सर्व अडचणी अतुल भाऊंपुढे सुद्धा होत्या. त्यामधील सर्वात मोठी अडचण म्हणजे कृषी विज्ञान केंद्रासाठी योग्य जागा उपलब्ध करणं. कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुसरं कृषी विज्ञान केंद्र होत असल्यामुळं 2 केंद्रामधील अंतराच्या नियमांचं पालन करून केंद्राकरिता अपेक्षित जागेची निवड करणं तसं एक आव्हानच होतं. मात्र श्री अमोलभाऊ चौधरी यांच्या मदतीनं यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरापासून 25 किलोमीटर तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर सांगवी रेल्वे परिसरात 52 एकर जमिनीची निवड करण्यात आली.
श्री अतुलभाऊ ठाकरे यांच्या 2012 ते 2016 अशा 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, त्याचबरोबर डॉक्टर संजय भोयर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तसेच ॲडव्होकेट मयूर पाटील आणि श्री अभिजित देशमुख यांचे सुद्धा सहकार्य मिळाले आणि श्री संजय ठाकरे यांच्या वेळोवेळी मिळत असलेल्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे संस्थेचे व्यवस्थापक माननीय श्री अशोकरावजी ठाकरे यांच्या दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे माननीय श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या स्वप्नांना अंकुर फुटले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या निरसनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कृषी विज्ञान केंद्र दारव्हा, नेर, दिग्रस, आर्णी, पुसद, महागाव आणि उमरखेड या नियोजित 7 तालुक्यापुरतं मर्यादित न राहता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही कार्यरत आहे. परिसरामधील शेतकरी आत्महत्या, निरक्षरता, दारिद्र्य आणि शेतीमधील तंत्रज्ञानाची कमतरता, पारंपरिक शेती पद्धती, अतिवृष्टी, महागाई, दुष्काळ अशा अनेक शेतीविषयक समस्या केंद्रापुढे उभ्या होत्या. सुरुवातीला सांगवी गावातील माळरानावर एका छोट्याशा खोलीत केंद्र उभारण्यात आलं. प्रक्षेत्रावर सुरुवातीच्या काळात कुठल्याही प्रकारची पाण्याची सुविधा नव्हती, रस्ते सुद्धा नव्हते, वीज सुविधा नव्हती, सुपीक जमीनही नव्हती. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रक्षेत्रावरील विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. या पडीक खडकाळ माळरानावर केंद्र उभं करणं तसं अवघडच होतं, परंतु केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेऊन केंद्रावर नंदनवन फुलविलं. तसंच शेतीविषयक दालन तयार करण्यात आलं. एक दाना पेरला की त्याचे 1000 दाणे करण्याचा निसर्गाचा नियम आहे. ही मन सत्यात उतरवण्यासाठी मागील कित्येक वर्षांची मेहनत आहे. 2018 मध्ये केंद्राने वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विद्या, उद्यानविद्या, पीक संरक्षण, पशुसंरक्षण, गृहविज्ञान आणि विस्तार शास्त्र, 2021 मध्ये प्रोग्राम असिस्टंट कम्प्युटर, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक मृदविज्ञान आणि प्रक्षेत्र व्यवस्थापक ही पदे भरली. या विषयांच्या विशेष तज्ज्ञांची नेमणूक केली. सुरुवातीच्या काळात केंद्रावर एका इंधन विहिरीची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जमिनीचं सपाटीकरण करून कच्चे रस्ते, शेतातील पाणी बाहेर निघण्यासाठी नाल्या आणि वीज सुविधेसाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. केंद्राच्या एका बाजूस वन विभागाचं क्षेत्र असून केंद्रापासून 1 किलोमीटर अंतरावर धरणाच्या खालच्या बाजूने जागा विकत घेऊन 35 फूट खोल विहिरीचं खोदकाम करून बांधकाम पूर्ण केलं. केंद्रावर पाणी साठवण करणं हा मोठा प्रश्न होता. त्याकरिता कृषी विभागाच्या सहकार्यानं पॉलिथिन आच्छादन केलेल्या 50 लाख लिटर पाण्याच्या क्षमतेचं शेततळं तयार करण्यात आलं आणि शेततळ्यामध्ये पाणी आणण्याकरिता विहिरीवरून 4 इंची पाईपलाईन करण्यात आली. अटारी पुणे आणि संस्थेच्या सहभागातून भव्य दिव्य अशा प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण झालं असून त्याचबरोबर प्रशिक्षणाकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी या उद्देशाने शेतकरी भवन तयार करण्यात आले. पाण्याचं महत्त्व संस्थेनं जाणून घेऊन केंद्रावर सूक्ष्म सिंचन सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे होते. त्याकरिता संस्थेच्या सहकार्यानं सुरुवातीला 10 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात आलं आणि केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रयोगाला सुरुवात झाली. या खडकाळ माळरानावर फळबागेचं क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्रावर 3x3 चे 5 फूट खोलीच्या आकाराच्या खड्ड्यामधून खडक मुरुम काढून काळी माती भरण्यात आली आणि अशा 3 एकर क्षेत्रावर मातृवृक्ष फळांची लागवड करून कृषी विभागाच्या सहकार्यानं 1 हेक्टर क्षेत्रफळावर रोपवाटिकेची मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांना भाजीपाला, फळझाडं आणि फुलझाडांची दर्जेदार रोपे वेळेवर आणि किफायतशीर भावात उपलब्ध करण्यात आली. 560 स्क्वेअर मीटरवर पॉली हाऊस आणि 1008 स्क्वेअर मीटरवर शेडनेट उभारण्याचं काम पूर्ण झालं असून या माध्यमातून या विभागातील शेतकऱ्यांना वार्षिक 2 ते 3 लाख ऊस रोपांचा पुरवठा करण्यात येतो. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न लक्षात घेता बारमाही हायब्रिड नेपियर हा चारा गाई म्हशींकरिता आणि दशरथ हा बकऱ्यांकरिता अशा विविध प्रकारच्या चाऱ्यांची लागवड करून चारा पीक संग्रहाची निर्मिती करण्यात आली आणि केंद्रामार्फत शेतकऱ्यांना चाऱ्यांचा थोंबा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच गोपालन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आणि शेतामधील कुटार आणि शेणखत यांच्या माध्यमातून 4 टन एवढ्या क्षमतेचे गांडूळ खत निर्माण करण्यात येते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी शेतीबरोबर जोडधंदा करणं अतिशय आवश्यक आहे. हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी केंद्रानं शेळी पालन प्रकल्प उभारून त्याबद्दल ज्ञान आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासोबतच शेतीपूरक व्यवसायामध्ये कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन या विषयांचं प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना व्यवसायाकरिता प्रोत्साहित केलं जातं. महिला ह्या शेतीचा कणा आहेत.
या महिलांचे श्रम कमी करण्यामध्ये केंद्राचा मोठा वाटा आहे. जसे शेतीचे आधुनिक उपकरणे तयार करून महिलांना प्रशिक्षित करणे, पोषणाच्या माध्यमातून महिलांची आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची आणि आहाराचे महत्त्व सांगून काळजी केंद्र घेत आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता केंद्रामार्फत लोणचे प्रक्रिया, मसाले प्रक्रिया आणि मशरूम लागवड तंत्रज्ञान यासारखे प्रशिक्षण घेऊन महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यात केंद्राचा मोठा वाटा आहे. केंद्रामार्फत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाद्वारे कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी, सोयाबीन पिकातील खोडमाशी, चक्रीभुंगा आणि पिवळा मोझॅक विषाणू, तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी आणि मर रोग, तसंच हरभरा पिकातील कीड आणि रोगांचं व्यवस्थापनाचं काम सुरू आहे. तसेच या भागातील शेतकऱ्याची गरज पाहता जैविक प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात येऊन यामार्फत विविध जैविक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. रेशीम उद्योगाच्या वाढीकरिता प्रक्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम कीटक संगोपन गृहाची उभारणी करण्यात आली. शेतकरी पिकांवर रासायनिक औषधींचा अतिरेकी वापर करतात. त्यामुळे फळे, भाजीपाला, धान्य यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तो टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कीड आणि रोगनाशके यांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण सातत्याने देत आहेत. तसेच केंद्राने सोयाबीन पिकातील नवीन वाण PDKV आंबा JS 9305, हरभरा पिकातील राजविजय 202 आणि तूर पिकातील BDN 716 या वाणांचे प्रात्यक्षिक घेऊन प्रचार आणि प्रसार केला. तसेच शेतकरी ते शेतकरी या संकल्पनेतून बीज उत्पादनास प्रोत्साहित केले आणि रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू या पिकाला पर्याय म्हणून जवस पिकाचा प्रसार केला. विस्तार विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये खरीप पूर्व मेळावे, कृषी तंत्रज्ञान दिवस आणि शिवार फेरी, केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा प्रसार या माध्यमातून करण्यात आला. विस्तार विभागाच्या माध्यमातून आत्माच्या सौजन्याने सामाजिक रेडिओ केंद्र कृषी नवसंजीवनीची उभारणी करण्यात आली. या माध्यमातून शेतीविषयक तसेच इतर केंद्र पुरस्कृत योजनेचा प्रसार केला जातो. शेती आधुनिक पद्धतीनं कशी करायची, कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं आणि जोडधंद्याचं महत्त्व पटवून दिल्यामुळं त्यामधून मुबलक पैसाही मिळवता आला आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन आणि SMS सेवा या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान आणि पिकाविषयी माहिती सांगण्यात येते. केंद्राच्या विविध विभागांतर्गत आजपर्यंत 70 पेक्षा जास्त चाचणी प्रयोग घेऊन 707 पेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि समूह व प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून 107 पेक्षा जास्त प्रथम रेषीय प्रात्यक्षिके घेऊन आजपर्यंत 2500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत केंद्र पोहोचले आहे. तसेच 351 पेक्षा जास्त प्रशिक्षण घेऊन 12,854 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आला आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम केंद्राने केलं आहे. या प्रकारे मागील 8 वर्षांपासून 62,106 पेक्षा जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून कृषी विज्ञान केंद्र सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत असल्याचं सिद्ध केलं आहे आणि यापुढेही शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि शेती तंत्रज्ञानाचं ज्ञान देण्यासाठी हे केंद्र सदैव प्रयत्नशील राहील.